मंडळी नमस्कार. मंडळी, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती आणखीन एक नवीन आरोप केलेले आहेत. म्हणजे आरोप तसे जुनेच आहेत, परंतु काही आरोप नव्याने केलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी काही पुरावे देखील सादर केलेले आहेत. आता हे पुरावे सादर करताना त्यांनी ज्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या गोष्टींची दखल निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घ्यायला हवी. कारण निवडणूक आयोगाचं म्हणणं जरी काही असलं तरी राहुल गांधींचं म्हणणं असं आहे की एकाच वेळेला वेगळे मेल आय डी वापरून किंवा वेगळा आय पी वापरून, आता आय पी आणि मेल आय डी सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. आय पीचा अर्थ असा आहे की ज्या मोबाईलवरून किंवा ज्या पी सीवरून किंवा ज्या लॅपटॉपवरून आपण हे सगळं ऑपरेट करतो तो आय पी जो असतो, तो जो लॅपटॉप किंवा पी सी जो असतो त्याचा जो नोंदणी क्रमांक जो असतो त्याला आय पी म्हणतात. वेगळ्या आय पीवरून अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने मतदारांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे, असा राहुल गांधी यांचा आरोप आहे. त्यांनी 2 विधानसभा मतदारसंघांची उदाहरणं दिलेली आहेत. त्यापैकी एक कर्नाटकातला आहे आणि एक महाराष्ट्रामधला आहे. दोन्ही ठिकाणी सफाई आलेली आहे. निवडणूक आयोगाकडून देखील सफाई आलेली आहे की आम्ही अशा पद्धतीने गोष्टी ज्या केलेल्या आहेत याच्यावरती गांभीर्याने दखल घेतलेली आहे की अशा पद्धतीचा आरोप झालेला जो आहे तो आम्ही तातडीने खोडून काढलेला आहे. आता या संदर्भामध्ये कर्नाटकच्या CIDकडून चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की आमचा अहवाल निवडणूक जो CID चौकशी आहे त्याला सादर करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने कुठच्याही मतदाराचं नाव वगळता येत नाही असं सफाई निवडणूक आयोगाने दिलेली आहे. राहुल गांधी मात्र आपल्या आरोपावरती ठाप आहेत. त्यांनी या संदर्भामधली जी काय माणसं आहेत ज्यांच्या मोबाईलवरून वापरण्यात आलं, ज्यांच्या मेल आय डीवरून हे करण्यात आलं, ती माणसंच सादर केली पत्रकार परिषदेमध्ये आणि त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला याची बिलकुल कल्पना नव्हती. आता महाराष्ट्रातल्या ज्या राजुरा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो विषय काढलेला आहे तिथले जे पडलेले आमदार आहेत काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी देखील काही आरोप केलेले आहेत. मात्र तिथल्या निवडणूक निर्णय जो अधिकारी होता त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुद्दा एवढाच आहे की आरोप प्रत्यारोप हे होत राहतील, मात्र लोकांमध्ये त्या गोष्टीची स्पष्टीकरणं येत गेली पाहिजेत. अन्यथा तुमची जी प्रतिमा आहे ती मलिन व्हायला अजिबात वेळ लागत नाही. राजकारणामध्ये तुमची प्रतिमा कशी आहे हेच महत्त्वाचं असतं. राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावरती आरोप करत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानं आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही सगळे जे घोळ आहेत मतदार यादीमधले हे तातडीने निस्तरायला हवेत. मतदार यादीमध्ये घोळ आहेत याबद्दल काही शंका नाही, परंतु ते तातडीने निस्तरले गेले नाहीत तर निवडणूक आयोगाच्या प्रतिमेवरती धक्का लागेल, त्याची प्रतिमा अधिक मलिन होईल आणि शेवटी पब्लिक परसेप्शन काय आहे हेच महत्त्वाचं आहे. सत्ता सध्या भाजपाची आहे, त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या कडे हा विषय अत्यंत गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.